घुसखोरांविरोधात कारवाईला आता वेग आलेला आहे। महाड MIDC पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाई करत 5 पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेतलंय। महापौर पंढरपूर रस्त्यावर पिंपळदरी इथे बांगलादेशी एका कंपनीत काम करत होते, तर कागदपत्रांच्या छाननीत बांगलादेशी घुसखोर असल्याचं उघड झालं आणि पोलिसांनी छापा मारत 6 जणांना ताब्यात घेतलंय। रायगड जिल्ह्यातल्या महाड इथल्या पिंपळदरीत ही कारवाई झालेली आहे। भाजपच्या महाअधिवेशनातून देखील मुख्यमंत्र्यांनी बांगलादेशी घुसखोरांवर हल्लाबोल केलेला आहे। वोट जिहादचा पार्ट 2 सुरू झाला आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकाही घुसखोराला राहू देणार नाही असा इशारा फडणवीसांनी आपल्या भाषणातून दिला। एका गावामध्ये 100 लोकांना जन्माचं प्रमाणपत्र मिळत आहे। 50 वर्षाचे 60 वर्षाचे लोक अचानक आपल्या जन्माचं प्रमाणपत्र काढतायत। वोट जिहादचा पार्ट 2 सुरू झालेला आहे। हे सगळे घुसखोर आहेत। या घुसखोरांना बाहेर काढण्याचं आव्हान हे आता आपल्या समोर आहे। या देशामध्ये एकही घुसखोर या महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी राहू देता कामा नये। आता बातमी येते नाशिकमधून। नांदगावच्या आमदार सुहास कांदेंच्या अंगरक्षकाच्या भाईगिरीचा एक व्हिडिओ समोर आलाय। कांदेंच्या अंगरक्षकाने हॉटेलमधील वेटरला चक्क रिव्हॉल्वर दाखवून धमकावलेलं आहे। विशाल झगडे असं या अंगरक्षकाचं नाव आहे। हॉटेलमध्ये वेटरला त्याने रिव्हॉल्वर दाखवली। नाशिक रोड इथल्या हॉटेल रामकृष्णमध्ये हा सगळा प्रकार घडलाय। विशाल झगडे हॉटेलमध्ये 2 साथीदारांसह जेवायला आला होता। वेटरबरोबर त्याची बाचाबाची झाली। वेटर सिरॉन शेखला त्याने बोलावलं। त्यावेळी बोलताना संशयित झगडेनं वेटरला शिवीगाळ केली आणि त्याला रिव्हॉल्वर दाखवून धमकावलं। त्यामुळे या प्रकरणी तक्रार दाखल झाली। त्यानंतर आता त्याचं रिव्हॉल्वर पोलिसांनी काढून घेतलेलं आहे। बातमी बुलढाणा जिल्ह्यातून। भाजपच्या 2 गटात तुफान राडा झाला होता। 2 दिवसांपूर्वीच्या राड्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडणुकीत भाजपच्या 2 गटात हा राडा झाला होता। भाजपचे आमदार चैनसुख संचेती यांच्या गटाचे संजय काजळे हे बिनविरोध निवडून आल्यानंतर मलकापूरचे भाजपचे नेते शिवा तायडे यांच्या गटाने त्यांच्यावर हल्ला केला। प्रत्युत्तर म्हणून दोन्ही गट सभागृहातच भिडले। पोलिसांसमक्षच हा राडा झाल्यानं परिस्थिती तणावपूर्ण झाली होती। टोरेस घोटाळ्याचा आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। टोरेसची जनरल मॅनेजर तानिया कसातोव्हाला या आधी सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। नोव्हेंबरमध्ये तानिया 69 लाख रुपयांच्या बेहिशोबी रोकडसह पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। विधानसभा निवडणुकीच्या वेळी ही कारवाई करण्यात आली होती। त्यावेळी तिनं परदेशी नागरिक असल्याचा दावा केला होता। तसंच तिला कोणतीही कागदपत्र सादर करता आली नव्हती। मात्र फक्त डायरीत नोंद करून तिला सोडून देण्यात आलं। 2008 मध्ये देखील 77 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तानियाला अटक झाली होती। टोरेस कंपनीच्या आता विविध शाखांमधून 9 कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे। तसंच बक्षीस स्वरूपात गाडी स्वीकारणाऱ्या 15 गुंतवणूकदारांची ओळख पटवण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आलंय। टोरेस कंपनीने दादरच्या शाखेसाठी 25 लाख रुपये महिना भाडं मोजलं होतं। त्यामुळे मालकानं केलेला भाडे करार, रकमेचा व्यवहार या तपशिलांची आता चौकशी सुरू झाली। टोरेस कंपनीनं 15 गाड्या विकत घेतल्याचं आणि 5 गाड्या आरक्षित केल्याचे पुरावे देखील पोलिसांना सापडले। आता पुढच्या रिपोर्टकडे। तुमची सोसायटी जुनी झाली असेल आणि रिडेव्हलपमेंटसाठी तुम्ही बिल्डरकडे जात असाल तर थांबा, कारण स्वतः विकासक झाला तर तुम्हाला आणखी मोठं घर मिळू शकतं। आम्ही असं का म्हणतोय त्यासाठी पहा साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट। रिडेव्हलपमेंटसाठी बिल्डरकडे जात असाल तर थांबा, स्वतः विकासक व्हा, मोठं घर मिळवा। चारशे फुटांच्या घरातून थेट 1400 फुटांच्या घरात। आपलं स्वतःचं मोठं घर असावं हे सगळ्यांचं मोठं स्वप्न असतं आणि हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अनेक जण जीवाचं रान करतात। तुमची इमारत जुनी झाली असेल आणि रिडेव्हलपमेंटसाठी तुम्ही बिल्डर शोधत असाल तर जरा थांबा, कारण आता तुम्ही स्वतः तुमच्या इमारतीचा विकास करू शकता।
मुंबईत सेल्फ रिडेव्हलपमेंटचा प्रयोग यशस्वी झालाय आणि 10 पट मोठं घरही मिळालंय. विलेपार्ले पूर्वेकडील नंददीप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा पुनर्विकास खासगी विकासकाची मदत न घेता 16 सभासदांनी स्वतःच करून नवा पायंडा घातलाय. 10 मजली नव्या इमारतीत एकूण 21 सदनिका बांधल्यानंतर दलालांविना त्यांची यशस्वीरित्या सभासदांमध्ये विक्रीही करण्यात आली. हा स्वयंपूर्ण विकास कोणत्याही विकासकाकडे न जाता किंवा खासगी बँकेकडे न जाता मुंबई जिल्हा बँकेच्या सहकार्यानं आणि इमारतीतील 3 घरं विक्री करून करण्यात आलाय. आज या ठिकाणी नंददीप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने आपल्या सोसायटीचा स्वयंपुनर्विकास केला आणि 360च्या घरात राहणारा नंददीपचा सभासद आज त्या ठिकाणी 1400 स्क्वेअर फीटच्या घरात राहायला जातोय. हाऊसिंग डेव्हलपमेंटला एक मिरॅकल आहे, ही जादू आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं स्वयंपुनर्विकास किती फायद्याचा आहे हे यावरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या हस्ते सोसायटीच्या सभासदांना चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. पास जाते हैं तो 30% मैक्सिमम वो प्रोवाइड एक्स्ट्रा एरिया करते हैं और हमने सेल्फ डेवलपमेंट किया है तो ऑलमोस्ट 250% हमें मिला है एक्स्ट्रा एरिया. तो ओवरऑल रेंज देखेंगे तो सेल्फ डेवलपमेंट में ज़्यादा एक्स्ट्रा एरिया आपको मिलता है, प्लस आपको फ्लोर चॉइस आपको मिलती है. डेवलपर के पास अगर रीडेवलपमेंट में आप जाते हो तो आपको बिलो फ्लोर्स मिलेगा. घर खूपच चांगलं आहे. मी घर गेले 1.5 वर्ष पार्ल्यात शोधत होते, तर ह्यांचा एक माणूस तोच आमच्या ओळखीचा निघाला. त्याने मला हे फायनल घर दाखवलं आणि जे मिळालं बघायला आले त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी ते घेतलं. अवघ्या 2.5 वर्षात सोसायटीतील सभासदांना आपल्या हक्काचं पहिल्यापेक्षा मोठं घर मिळालंय. सभासदांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. विशेष म्हणजे पूर्वी 400 चौरस फुटाच्या घरात राहणारे आता 1400 चौरस फुटांच्या घरात राहण्यास जात आहेत. अनेक ठिकाणी बिल्डरांची मनमानी पाहायला मिळते, ग्राहकांची लूट होते, ग्राहकांना दिलेली आश्वासनं कागदावरच राहतात. मात्र विलेपार्लेमधील नंददीप सोसायटीनं बिल्डरला टाळून विकसित केलेली ही इमारत आता शहरातील इतर सोसायट्यांनाही खुणावतीये. संजय गडदे, साम टीव्ही, मुंबई. पुढच्या बातमीकडे आता भायखळा पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून वाडा इथं धडक कारवाई केली आणि बनावट नोटांच्या फॅक्टरीचा पर्दाफाश केलेला आहे. या प्रकरणी आता 4 जणांना अटक करण्यात आली आहे. 500 आणि 200 रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्यात. याशिवाय लॅपटॉप, प्रिंटर, ट्रेसिंग पेपर, स्क्रीन प्रिंटिंग आदी साहित्य देखील जप्त करण्यात आलेलं आहे. आता भाजपच्या बातमीकडे. विधानसभेतल्या अभूतपूर्व यशानंतर आता भाजपनं नवं मिशन आखलेलं आहे. भाजपचं हे नवं मिशन आहे खेड्याकडे चला. भाजपच्या सर्व मंत्र्यांना आता महिन्यातून 1 दिवस तरी खेड्यात मुक्काम करावा लागणार आहे. भाजपच्या मंत्र्यांनी महिन्यातून एकदा खेड्यात मुक्कामी राहावं असा टास्क प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलाय. मात्र यावर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. खेडे भकास केली, खेड्यातला रोजगार संपवला असल्याचा घणाघात त्यांनी केलाय. आणि आता खेड्याकडे चला, खेडे उजाड केलेत, रोजगार संपवला, बेरोजगार त्या खेड्यामध्ये जाल, खेडे भकास आहेत. खेड्यातला बेरोजगार यांना जाब विचारेल, तुम्ही 15 वर्ष होत आहेत आमच्यासाठी काय केलं म्हणून. जाऊन तर बघा. शहरातल्या लोकांना हिंदुत्व सांगून तुम्ही बनवाबनवी कराल, पण ग्रामीण भागातला रोजगार गेलाय, महागाईने कमरडं मोडलंय, बेरोजगार आणि तरुण रस्त्यावर आलेला आहे. तुम्ही जा खेड्याकडे, खेड्यातला माणूस तुम्हाला दाखवेल. पुढची बातमी आता बारामतीमधून. काम करायचं असेल तर चांगलं करा, नाहीतर काळ्या यादीत टाकीन असा थेट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत कंत्राटदारांना दिलाय. ब्रिटिशांच्या काळात झालेली कामं 100 वर्ष टिकली आहेत आणि सध्याची कामं 25 वर्ष देखील टिकत नाहीत. अशा शब्दात कंत्राटदारांना अजित पवारांनी तंबी दिली. माझं म्हणणं, ब्रिटिशांच्या काळात झालेली कामं 100 वर्ष टिकली आणि त्याच्या आयला आपली कामं 25 वर्ष टिकत नाहीत. कशाला कॉन्ट्रॅक्टर कामं घेतात? त्यांना कोण मागं लागले घ्या म्हणून काम करायचं तर चांगलं करा ना, नाहीतर अशांना काळ्या यादीतच टाकणार आहे. मी कुणाच्या पुढाऱ्याचं आहे का कुणाचं आहे काही बघणार नाही. कुणी पुढाऱ्यांनी इथं लुडबुड करू नये, ढवळाढवळ करू नये.
अशा वेळेस अजित पवार आठवतो आणि नको तेव्हा काय काय आठवतं कोणाला मला माहिती नाही. जाऊ दे, आता त्या खोलात जायचं नाही मला. आता वळूया शेलारांच्या फटकेबाजीकडे. भाजपच्या महाअधिवेशनात मंत्री आशिष शेलारांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्याने उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधला. कार्यकर्ता म्हणून मी 31 जुलैचं त्यांचं भाषण विसरू शकत नाही. उद्धवजी देवेंद्रजींना म्हणाले की एक तर तू राहशील किंवा मी राहीन. अहो, देवेंद्रजींनी तर त्यांच्या स्वभावानुसार उत्तर दिलं नाही. पण मला दुष्यंत कुमारांची आठवण झाली. दुष्यंत कुमार म्हणतात, तुम्हारे पाव के नीचे कोई जमीन नहीं, कमाल यह है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं. तेरी जुबान है झूठी जमूरत की तरह, तेरी जुबान है झूठी जमूरत की तरह. तू एक, यानी पक्ष म्हणतोय मी, तू एक जलील सी गाली से बेहतरीन नहीं. शरद पवारांच्या पक्षाने कोणाकोणाची मदत घेतली नाही. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं, मित्रपक्ष म्हणून महाविकास आघाडी होतीच, पण राहत नाही म्हणून बावनकुळेजी सांगतोय, काही भाट पण त्यांनी पाळले. त्या भाटांनी त्यांचं वर्णन सुद्धा केलं तर भाजप 60 पेक्षा पुढे जाणारच नाही. शहरी नक्षलवाद्यांचा उपयोग झाला. राज्यातल्या बातम्यांचा वेध घेतल्यानंतर वळूया एका पुढच्या रिपोर्टकडे. कॉलेजच्या मुलींना मूल जन्माला घालण्यासाठी सरकार 80,000 रुपये भत्ता देतंय. यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ही घटना खरी आहे. नेमकं कुठं सरकार कॉलेजच्या विद्यार्थिनींना मूल जन्माला घालण्यासाठी 80,000 रुपये भत्ता देणार आहे, त्यासाठी अटी काय आहेत, त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. मूल जन्माला घाला, 80,000 मिळवा. मूल जन्माला घालण्यासाठी मिळणार भत्ता. कॉलेज विद्यार्थिनींना अजब ऑफर. भारत लोकसंख्या वाढीनं हैराण आहे. देशाची लोकसंख्या 135 कोटींच्या वर गेली आहे. तर दुसरीकडे रशिया, चीन, जपान, उत्तर कोरिया घटत्या जन्मदरामुळे संकटात सापडला आहे. रशिया सरकारनं तर मूल जन्माला घालण्यासाठी 25 वर्षांच्या आतील कॉलेजच्या विद्यार्थिनींना चक्क 1,00,000 रुबल म्हणजेच 81,000 रुपयांचा भत्ता देण्याचा निर्णय घेतलाय. रशिया सरकारचा हा निर्णय नेमका काय आहे पाहूया. 25 वर्षाखालील कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सुदृढ बालक जन्माला घातल्यास 1,00,000 रुबलचा भत्ता. विद्यार्थिनींनी कॉलेजची पूर्ण वेळ विद्यार्थिनी असणं आवश्यक. नवजात बालकाच्या पालन पोषणासाठी सरकार आर्थिक सहाय्यता देणार. 1 जानेवारीपासून योजनेचा लाभ मिळणार. जन्मलेल्या बालकाचा मृत्यू झाल्यास लाभ मिळणार नाही. 2024च्या पहिल्या 6 महिन्यात रशियात अवघ्या 5,99,600 बालकांचा जन्म. मुलांचा जन्मदर गेल्या वर्षीपेक्षा 16,000 न कमी. रशिया युक्रेन युद्धामुळे अनेक युवकांचा मृत्यू. रशियाच्या कार्लियाच्या प्रशासनाकडून निर्णय. 1990 नंतर पहिल्यांदाच रशियातील जन्मदरात कमालीची घट झाली. दुसरीकडे रशियात वृद्धांची संख्या वाढतीये. त्यामुळे रशियन सरकारनं गर्भपात विरोधी कायदे कठोर करत मुलांचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. आता सरकारनं प्रोत्साहन दिल्यानंतरही कॉलेज विद्यार्थिनी काय भूमिका घेतात याकडे जगाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पुढची बातमी आता अमरावती जिल्ह्यातून. 100 पेक्षा अधिक महिला आणि पुरुषांना विषबाधा झाली. अमरावतीच्या नांदगाव पेठ MIDCतील ही घटना आहे. गोल्डन फायबर कंपनीमधील कर्मचाऱ्यांना पाण्यातून विषबाधा झाल्याची माहिती आहे. दरम्यान आता सर्वांवर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विषबाधा झालेल्या महिलांना खासगी रुग्णालयात दाखल का केलं नाही असं म्हणत युवा स्वाभिमानच्या जे कार्यकर्ते आहेत पक्षाचे ते आक्रमक झाले होते. फक्त
पाणीच पिलो तिचं, नाश्ता वगैरे केला नाही तर उलट्या, संडास, हे डोकं बिकं सगळं दुखत आहे. हा, काही जण तर लस सिरियस आहे. तुम्ही किती वाजता हा प्रकार घडला ना? 9 वाजतापासूनच झाला, 8-9 वाजतापासून. मग तुम्ही आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये का नाही आले? नाही, आम्ही तिथल्या गोळ्या घेतल्या ना, एक गोळी दिली, ORSचे पॉकेट दिले आम्हाला, ते थोडं आम्हाला बरं वाटायला लागलं. मग आपल्या पुढच्या बातमीकडे. दर 12 वर्षांनी होणारा महाकुंभमेळा यंदा उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये होणार आहे. 13 जानेवारीला पौष पौर्णिमेपासून महाकुंभमेळ्याला सुरुवात होईल. पाहूयात या संदर्भातल्या काही बातम्या. प्रयागराजमध्ये मकर संक्रांतीपासून महाकुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. तर हा कुंभमेळा तब्बल 45 दिवस चालणार आहे. या महाकुंभमेळ्याला स्नानासह हटयोगी नागा साधूंचे आखाडे देखील विशेष आकर्षण ठरणार आहेत. प्रशासन देखील महाकुंभ मेळाव्यासाठी आता सज्ज झालेलं आहे. 45 दिवस हा महाकुंभ असणार आहे. सोमवारपासून या महाकुंभाला सुरुवात होईल. अगदी जगभरातून साधू महंत इथे दाखल होतात. आता वळूया आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. एक भूत फिरतंय आणि ते भूत माणसांना रस्त्यात पकडून मारतंय. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल. होय, असाच एक प्रकार समोर आलाय. खरंच भूत फिरतंय का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय पाहूयात. साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. हा आवाज आहे भूताचा. याच भूतानं एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा खळबळजनक दावा करण्यात आलाय. मारहाणीचे फोटो बघा. ही मारहाण भूतानं केलीये असा दावा केलाय. मात्र खरंच भूत आहे का? भूतानं कधी मारहाण केल्याचं तुम्ही ऐकलंय का? नाशिकच्या निफाडमध्ये रात्री फिरतय भूत. भूताची तरुणाला बेदम मारहाण. व्हायरल भूताचं सत्य काय? हा आवाज आणि हे फोटो पाहून अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. कारण नाशिकच्या निफाडमध्ये रात्री भूत फिरतय आणि ते भूत माणसांना पकडून मारतं असा दावा करण्यात आलाय. हा फोटो प्रचंड व्हायरल होत असल्यानं ग्रामस्थ दहशतीत आहेत. या मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात. नाशिकच्या शिरवाडे ते धामोरी रस्त्यावर नदीजवळ एका चालकाला भूत दिसलं. भूताने चालकाला मारहाण केली. या मेसेज सोबत फोटोही व्हायरल केल्यानं लोकांना खरं वाटू लागलंय. त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे आणि सचिन बनसोडे थेट धामोरी गावात पोहोचले. त्यावेळीही गावात भूताची चर्चा होती. ग्रामस्थ भयभीत होते. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडूनच सगळं जाणून घेतलं. परिणाम आता कसं आहे, लहान पोरं शाळेत येत राहतात, त्यांना बी वाटेल ना, भीतीचं वातावरण निर्माण झालं. आमचं म्हणणं असं आहे, या भागात आजपर्यंत अशा काही घटना घडलेल्या नाहीत आणि याची सखोल चौकशी व्हावी. शेरवाडा धामोऱ्या रस्त्या पुलाजवळ भूत आहे असा जो व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यात खरं तथ्य काय आहे आणि शहानिशा झाली पाहिजे. याआधी कधी गावात भूत पाहिलं देखील नाही आणि असा प्रकार घडलाच नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. त्यामुळे याबाबत अनिसकडूनही अधिक माहिती जाणून घेतली. जागरूक नागरिकांनी सांगितल्यानंतर या व्हिडिओची तपासणी केली. खरं तर हे व्हिडिओ अनेक दिवसापासून सोशल माध्यमामध्ये फिरत असतात. ते काही परवाचे नाही. आणि त्यांनी जे मारहाण केल्याचे किंवा त्या रडण्याचे फोटो आहेत किंवा तो आवाज जो आहे तो इंटरनेटवर सुद्धा उपलब्ध आहेत आणि तो मार्क केलेला आहे. त्याच्यामुळं लोकांनी घाबरून जाऊ नये, अफवावर विश्वास ठेवू नये. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. निफाडच्या शिरवाडे धामोरी रस्त्यावर भूत असल्याची अफवा आहे. भूताचे फोटो व्हिडिओ मॉर्फ करून व्हायरल करण्यात आले. मारहाण केलेली व्यक्तीही समोर आलेली नाही. लोकांना घाबरवण्यासाठी याचा वापर केला जातोय.
रडण्याचा आवाज यूट्यूबवर 9 वर्षांपूर्वी अपलोड केलेला आढळला. त्यामुळं आमच्या पडताळणीत नाशिकच्या निफाडमध्ये भूत फिरतंय हा दावा असत्य ठरलाय. भूत हे अस्तित्वात नाही. लोकांना घाबरवण्यासाठी असे व्हिडिओ व्हायरल केले जातात. त्यावर विश्वास ठेवू नका. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.